अमेरिकेत सरकारी शटडाऊनमुळे विमान कंपन्या हवाई सेवा कमी करतात। त्यामुळे मियामीसह इतर विमानतळांवरील शेकडो उड्डाणं रद्द केली जात आहेत। शनिवारी 800हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। आता हा संप नेमका कधी संपणार याची प्रवाशीही प्रतीक्षा करतात। ब्राझीलमध्ये वादळामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय तर 400हून अधिक जण जखमी आहेत। आलेल्या या वादळामुळे डझनभर घरं उद्ध्वस्त झाली आहेत। सरकारनं प्रभावित भागामध्ये आणीबाणी जाहीर केली आहे। वेस्ट बँकमध्ये दररोज हल्ले सुरूच आहेत। इस्रायली वसाहतींनी केलेल्या हल्ल्यामध्ये 11 जण जखमी झाले आहेत, ज्यामध्ये पत्रकार, डॉक्टर, आंतरराष्ट्रीय कार्यकर्ते आणि शेतकरी यांचा समावेश आहे। डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडामधील वेस्ट पाम बीच येथील त्यांच्या गोल्फ क्लबमध्ये पोहोचले। फ्लोरिडामधील वेस्ट पाम बीच इथे ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ क्लबमध्ये पोहोचले। त्यांची झलक पाहण्यासाठी समर्थकांनी मात्र गर्दी केली होती। इस्रायली बांधकामाचे अवशेष दहशतवाद्यांनी परत केल्यानंतर इस्रायलनं 15 पॅलेस्टिनींचे मृतदेह परत केले आहेत। खान युनुस शहरामधील नासेर रुग्णालयानं सांगितलंय की तिथे 15 मृतदेह ठेवण्यात आले आहेत। पोप लिओ 14 यांनी व्हॅटिकन इथे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष रामाफोस यांची भेट घेतलेली आहे। सिरिल रामाफोस यांचे व्हॅटिकनमध्ये स्वागत करण्यात आले। दोन्ही संस्थांमधील हितसंबंधांच्या बाबतींवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी भेट घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। अमेरिकन विमानतळ कर्मचाऱ्यांना सरकारी कामकाज बंद पाडल्याबद्दल तक्रार केलेली आहे। अमेरिकन सरकारनं शटडाऊन सुरू असल्यामुळे तिला आणि इतर अनेकांना आर्थिक संकटात टाकलेलं आहे। तिला पगाराशिवाय काम करावं लागत असल्याची तक्रार तिनं केली आहे। चीनचे फुजियान हे विमानवाहू जहाज समुद्रामध्ये नियमितपणे दिसणार आहे, असं चीनी नौदलाच्या प्रवक्त्याने शनिवारी सांगितलंय। दक्षिण चीनच्या हैनान प्रांतातील सान्या शहरातील नौदल बंदरावरती बुधवारी फुजियानला सक्रिय सेवेमध्ये दाखल करण्यात आलं। मेक्सिकन दूतावासामध्ये लपवलेल्या माजी पंतप्रधानांना सुरक्षित मार्ग देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये, असं पेरूचे अध्यक्ष म्हणालेत। याचा निर्णय घेण्यापूर्वी ते अमेरिकन स्टेट्स संघटनेच्या देशांशी आश्रय कराराबद्दल सल्लामसलत करतील, असं पेरूनं जाहीर केलंय। रशियानं युक्रेनवरती क्लस्टर स्ट्राईक सुरू केलेले आहेत। रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं शुक्रवारी सांगितलंय की गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी युक्रेनियन लष्करी पायाभूत सुविधा आणि सैन्याला लक्ष्य करून अनेक क्लस्टर हल्ले केले आहेत। सरकारी कामगार सुधारणांविरोधामध्ये हजारो पोर्तुगीजांचा मोर्चा निघाला। पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो यांच्या सरकारनं प्रस्तावित केलेल्या कामगार सुधारणांच्या पॅकेजचा निषेध करण्यात आला। त्यासाठी पोर्तुगालची राजधानी लिस्बोनमध्ये हजारो लोक रस्त्यावरती उतरले। गाझामधील उर्वरित मृत इस्रायली बंधकांचे मृतदेह परत आणण्यासाठी तेल अवीवमधील निदर्शकांचा दबाव कायम आहे। युद्धविराम करारानुसार उर्वरित 5 बंधकांचे मृतदेह परत करण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू आहे। ब्राझीलच्या दक्षिणेकडील पराना राज्यामध्ये शुक्रवारी रात्री आलेल्या शक्तिशाली वादळामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय तर 400हून अधिक जण जखमी आहेत। 250 किलोमीटर प्रति तासपेक्षा जास्त वेगानं आलेल्या या वादळामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत। त्यामुळे सरकारनं प्रभावित भागात आणीबाणी जाहीर केली। पाकिस्तानसारख्या पारंपरिकपणे पुरुषप्रधान समाजात महिला आता नवीन मार्ग मोकळा करतायत। 23 वर्षीय सय्यदा मासूमी सैदी हे असंच एक उदाहरण आहे, ज्यांनी कराचीच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आलेल्या भीषण आगीशी झुंज देऊन अनेकांचे जीव वाचवलेत। ट्रक आणि कारच्या टायरच्या गोदामात आग लागलेली होती, जिथे भयानक ज्वाला वाढत होत्या। झैदी आणि तिच्या संपूर्ण टीमनं आग आटोक्यात आणण्यासाठी तासांतर्गत संघर्ष केला। कंबोडियामध्ये मोठी कारवाई करण्यात आली। 658 परदेशी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे तर 2 मोठ्या घोटाळ्यांच्या केंद्रांवरती छापे टाकण्यात आलेले आहेत। अटकेत असलेले काही भारतीय असल्याचा संशय आहे।